न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने दिला जाणारा मानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल, सचिन रामने, प्रकाश ढोकणे, किशोर ठोकळ, रामादेवी धिवर, चरण त्रिभुवन, संजय रुपटक्के, संतोष मोकळ, अर्जुन शेजवळ आदींच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले। या ठिकाणी प्राध्यापक अनिलजी बागुल यांना विनंती आहे की त्यांनी त्याचा वाचन करावं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती श्रावपूर जिल्हा इलानगर आयोजित विशेष कृतज्ञता सन्मान सोहळा माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील। आपण श्रावपूरमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात जो पुढाकार घेतला तो आम्हाला जीवन प्रेरणा देणारा आनंददायी उत्सव आहे। गेल्या 25-30 वर्षापासून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रावपूर नगरीत व्हावा ही सर्व आंबेडकरी अनुयायी समाज बांधव यांची स्वप्न होती। या श्रद्धा स्वप्नांची पूर्तता केवळ आपल्यामुळे वास्तवात आली आहे। याच आत्मीय जाणीवेने आपणास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या सेवा प्रेरणा जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026 प्रदान करताना आम्हास विशेष कृतज्ञतापूर्वक अत्यानंद होत आहे। श्रावपूर गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 माननीय श्री सुभाषदादा त्रिभुवन कवी अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती श्रावपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती श्रावपूर। धन्यवाद। आदरणीय सुजय दादा तितक्याच प्रेमाने हा पुरस्काराचं हे मानपत्र वाचतायत। खऱ्या अर्थानं हीच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। जोरदार टाळ्या। मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यावेळी या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांना एक महत्वाची ग्वाही दिली आहे। येत्या 3 महिन्यात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करू असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयवादाचा देखील आपल्या अनोख्या शैलीतून त्यांनी समाचार घेतलाय। यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉक्टर विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, यामध्ये कोणीही श्रेयवादाची लढाई करू नये। समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे। हे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल। निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा अशी विनंती त्यांनी श्रीरामपूरमधील राजकारण्यांना केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याकडे वाटचाल करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका व्यक्तीसाठी नव्हते, कुठल्या एका पक्षासाठी नव्हते। जेवढं महत्व एखाद्या काँग्रेसच्या व्यक्तीसाठी असेल तेवढंच महत्व भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तीसाठी पण आहे। कारण की बाबासाहेबांचं कार्य हे एका पुतळ्याने अधोरेखित केले जाऊ शकत नाही, एखाद्या फोटोने अधोरेखित करू शकत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे आमच्या मनामनामध्ये आहे, आमच्या हृदयामध्ये आहे। आणि म्हणून एवढ्या मोठ्या महामानवाचा पूर्णकृती पुतळा व्हावा हे जर स्वप्न श्रीरामपूरच्या सर्वसामान्य जनतेने पाहिलं असेल तर आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे काही आमच्या परीने शक्य झालं ते आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की इथं पुतळा पूर्ण झाल्यावर
आम्ही आमचं कुठलंही नाव देखील टाकणार नाही. आम्हाला आमचं नाव टाकायची आवश्यकताच नाही. माझं नाव, माझ्या परिवाराचं नाव कुठल्या कोण शिलेवर असावं तरच लोक आम्हाला प्रेम देतील असा परिवार आमचा नाही. आमचं नाव लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे ही जी स्पर्धा आज चाललेली आहे, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 वर्षाचा राजकीय पुतळा, मी राजकीय पुतळा यासाठी म्हणतो की 30 वर्ष याच्यावर राजकारण झालं, आपण 6 महिन्यामध्ये तो उभा केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 30 वर्षापेक्षा अधिक कालावधी राजकारण चालले आणि हे देखील मी तुम्हाला 3 महिन्यामध्ये पूर्ण उभं करून दिला शब्द सुजय विखेचा. पण यामध्ये कोणी श्रेयवादाची लढाई करू नये. सगळ्यांचंच योगदान आहे. सगळ्या आपल्या समाज बांधवांचं योगदान आहे. आमदार हेमंत ओगले असतील त्यांचंही योगदान आहे, नगराध्यक्ष करण ससाने असतील त्यांचंही योगदान आहे. अजून काय बोललं पाहिजे? परत नाव घ्यायचं राहिलं. मी परत एकदा बोलतो, हे स्मारक होण्यामध्ये आमदार हेमंत ओगलेंचंही योगदान आहे, नगराध्यक्ष करण ससानेंचं पण योगदान आहे, खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांचं पण योगदान आहे, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांचं पण योगदान आहे आणि मग शेवट कोणी काही हातभार लावला असेल तर ते आम्ही विखे पाटील परिवाराने लावला. अजून काही याच्या इतकं अजून मी मोठं पण ठेवू शकत नाही. वाटलं तर त्यांचं नाव टाकून द्या, माझं टाकून द्या, पण पुतळा होऊ द्या. श्रीरामपुरात उभे राहत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ते बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल. असे सांगताना ते म्हणाले, हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की जो कोणी श्रीरामपूरमधून जाईल त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल. आमचा उद्देश स्वच्छ आहे. बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे हीच आमची प्राथमिकता आहे. आणि हे असा भव्य पुतळा राहणार आहे की मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जेव्हा कधी श्रीरामपूरच्या या पूर्ण पट्ट्यामधून लोक जातील त्यांच्या अंतर्मनातून बाबासाहेबांप्रती असलेली आस्था अधिक बळकट होईल हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला या ठिकाणी देतो. तर माझी हात जोडून विनंती आहे की हे होऊन, अनेक लोक त्यामध्ये चर्चा करतात, हे संयुक्तिक नाही. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेच्या बाहेर ठेवा. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणाऱ्याचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो. आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. शिवाजी त्रिभुवन यांनी आणि आपल्या सगळ्या समितीच्या सदस्यांनी मला समाजभूषण पुरस्कार दिला. पुरस्कार हा लहान मोठा नसतो. दिल्लीमध्ये मिळू शकतो, महाराष्ट्र स्तरावरही मिळतो. पुरस्कार हा मोठा नसतो. देणाऱ्याचं मन किती मोठं आहे ते पाहून मी कार्यक्रमाला जातो आणि म्हणून आज एक निमित्त होतं माझं यायचं. मला काय फार पुरस्कार घेण्याची इच्छा होती म्हणून मी आलो, अशातलं काही भागरी. पण खरंच जो पुढाकार या सगळ्या मंडळींनी घेतला आणि सगळ्यांचा समन्वय करायचा जो प्रयत्न केला त्यासाठी मला आभार मानायला वेळ मिळाला नाही. म्हणून आज मी खरं तर इथपर्यंत आलेलो आहे. तर असंच काम चालू ठेवा. आपलं मन स्वच्छ आहे, आपला उद्देश स्वच्छ आहे आणि उद्देश एकच की हा पुतळा लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला शोभेल इतकी भव्यता, इतकी सुंदरता आपण निश्चित त्या पुतळ्यामध्ये आणायचा प्रयत्न करू. मध्ये अतिशय भव्य स्मारक कसं होईल त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न होता आणि आम्ही तो पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. इतर ठिकाणी, इतर कुठल्याही व्यक्तीला कुठेही इतर ठिकाणी वाटत असेल की इथं पण स्मारक व्हावं तर सांगा, त्यालाही पैसे देऊन टाक. पण या कामामध्ये कोणीही अडथळा आणू नये ही माझी हात जोडून नम्र विनंती आहे. आणि आपण सगळेजण जेवढं प्रेम आजपर्यंत आमच्या परिवाराला दिलंय
त्याच प्रेमाच्या आधारावर आम्ही श्रीरामपूरमध्ये पुढे वाटचाल करत आहोत. आज जरी आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाकारलं गेलो असेल तरी सुद्धा या तालुक्याचा आणि या शहराचा विकास करण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कटिबद्ध आहेत आणि आम्ही तो विकास सत्ता विरहित करत दाखवत राहू हा विश्वास आपल्या सगळ्यांना व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. असंच चांगलं कार्य सगळ्यांच्या हातून घडव आणि समाज असाच बळकट होत राहू. जे स्वप्न बाबासाहेबांनी समाजासाठी पाहिलं होतं, समाजाच्या युवकांसाठी पाहिलं होतं, युवतींसाठी पाहिलं होतं, ते स्वप्न हे युवक निश्चित पूर्ण करून या भारतचं भविष्य अतिशय उज्ज्वल करतील या विश्वासाने आपण परत एकदा मला पुरस्कार दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळ्यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहानी, माजी नगराध्यक्ष संजय फण, नाना शिंदे, प्रक्षपतोत, वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड, रवी पाटील, आशिष धनवटे, संजय छल्लारे, मनोज लबडे, तिलक डोंगरवार, केतन खोरे, शरद नवले, डॉक्टर शंकर मुठे, भीमराज बागुल, शेखर दुबैया, नगरसेवक सिद्धार्थ फण, रुपेश हरकल, दीपक कदम, आबासाहेब आवताडे, शिवाजी उबाळे, मिलिंद धिवर, योगेश बनसोडे, संदीप धिवर, सुरेश ठुबे, सुरेश शेळके, सुमेध पडवळ, संग्राम त्रिभुवन, संतोष त्रिभुवन, अनिल बागुल, सुशीला त्रिभुवन, अनिता ढोकणे, पूनम रामने, अॅडव्होकेट सोनाली त्रिभुवन, मंगल त्रिभुवन, प्राजक्ता त्रिभुवन आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.